मॅच चालू करायची आहे. 4 षटकांची मॅच आहे, लक्षात घ्या. तदनंतर आपण पाहू शकाल सध्या नव्यानं विराजमान उपसरपंच भातान ग्रामपंचायतीचे अरुण पाटील यांना विनंती करू की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन स्वागताचा स्वीकार करावा. भातान ग्रामपंचायतीचे हे नवीन शिलेदार आहेत, ज्यांच्यावर संपूर्ण जनतेने विश्वास ठेवून पुन्हा एकदा त्यांना सेवा करण्याची संधी दिली. त्यातील एक नाव आपण पाहू शकता, अरुण पाटील, ज्यांच्या माध्यमातून जानेवारीमध्ये आमदार ट्रॉफीचं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सौभाग्यवती रजनी मुकादम सदस्य आहेत भातान ग्रामपंचायतीचे. किरण मुकादम यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. किरणजी मुकादम आपण पाहू शकाल भातान ग्रामपंचायतीच्या ज्यांचा सौभाग्यवती सदस्य आहेत, त्यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. लक्ष्मण भोईर आपण या जरा, भरपूर आवाज झालेत आपल्याला. त्यानंतर मी विनंती करेन सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोरे नारपोलीहून आहेत, आपल्याला विनंती करेन की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. लक्ष्मणजी मोरे, नारपोली ग्रामपंचायतीची युवा नेतृत्व वैभव मस्कर, आपणालाही विनंती असेल, वैभव मस्कर आपणालाही विनंती असेल आपणही आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. पहा, प्रत्येक माणसाचं स्वागत केलं जात आहे. माणसाला माणूस जोडणं हे व्यसन आहे दीपक पाटील यांचं. नयन कुरंगळे, वैभव मस्कर आपणालाही विनंती करेन की आपण आमच्या स्वागत. सन्माननीय नयनजी कुरंगळे नारपोली युवा नेतृत्व आहेत. पहा, आता ही नवीन नवीन मंडळी आहेत ना, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत. सन्माननीय मोहनजी धुळे सावळा कर्जत उपसरपंच आहेत आणि त्यांना विनंती करेन या आपण, म्हणजे प्रकाश पाटील यांचे सासरी बुवा आहेत, त्यांना विनंती करेन. मोहनजी धुळे सावळा कर्जतचे उपसरपंच आहेत, त्यांना विनंती करेन या सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. नयन कुरंगळे यांचं स्वागत पाहाल. त्यानंतर भास्कर माळी, आदरणीय भास्कर माळी, माफ करा लाईव्ह मॅच चालू आहे परंतु इथे स्वागत कक्षामध्ये प्रचंड गर्दी आहे, त्यामुळे माझा न इलाज आहे, आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. भास्कर माळी, भास्कर माळी आपल्यालाही विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आपण बघतोय रोशन, बरीचशी मान्यवरांची मांदियाळी या मंचावर पाहायला मिळते. दुसरे युवा नेतृत्व प्रभाकर पाटील यांना विनंती करेन. क्रिकेटचं खास बैलगाडा शर्यतीचा नाद आणि क्रिकेटचे हाऊस असणारं कसरखंड ग्रामपंचायतीतील दुसरं नाव प्रभाकर पाटील यांना विनंती करेन की आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. बैलगाडा शर्यत नादखोळा आणि त्यातलं हे नेतृत्व, क्रिकेट, बैलगाडा शर्यत, सगळ्या क्षेत्रामध्ये ही लोक मातबर आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत करूया. आपण पाहिलंच सिरीजला काय होतं, किलार बैल म्हणजे जिवंत 4 चाकी गाडी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याची पासिंग करून सुद्धा मिळेल, म्हणजे ज्याचं नामकरण ही केलं जाईल, म्हणजे म्हशा बैल म्हणून या बैलाला ओळख असेल, त्याचं नाव हे त्या बैलाची ओळख असेल. चला आता मान्यवरांचं अजून कुणाचं स्वागत. सन्माननीय किसनजी मस्कर आपल्याला विनंती करेन. किसनजी मस्कर आपल्याला विनंती करेन आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. नक्कीच 9 धावा धावपलकावर जमा झाल्यात. समोर आपण बघतोय भाताण संघाचे बरेचसे या ठिकाणी फोन आम्हाला यायला लागलेत की लाईव्ह दाखवा आता, परंतु मान्यवरांचीच मांदियाळी एवढी पाहायला मिळते की प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करतोय. आणि सन्माननीय नामदेवजी पाटील आपणालाही विनंती असेल आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. हे सगळ्यांचं स्वागत झालंय. चुकबुलीनं आमच्याकडनं कुणाचं स्वागत राहिलं असेल तर शब्द सुमनाने सर्वांचं स्वागत. तमाम क्रीडा रसिकांची माफी मागून वळी आपण कॉमेंट्री बॉक्स कडे. थँक्यू. नक्कीच इथे आपण बघतोय मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते.
नक्कीच नामा पाटील यांचं देखील स्वागत. नामा पाटील नारपोलीचे कार्यकर्ते आणि त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी आम्ही करतोय. त्यांना देखील विनंती असेल की या आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. नक्कीच आपण बघतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय बाताण विपक्ष खार्डी आपण पाहतोय या ठिकाणी विचार करायला गेलो तर अतिशय लांबचा प्रवास करून आलेत ते खार्डी संघ. आणि त्यानंतर आपण पाहिलं पहिला गडी गमावला, पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिलं षटक फेकलं होतं ते प्रवीण भोईरनं. भाताणचा बाहुबली म्हणून आमचे दादा तुळशीदास माळी यांनी त्यांचं नामकरण केलं होतं आणि क्रिकेट मधला बाहुबली एक ताकदवान खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला बऱ्याचशा मैदानात पाहायला मिळते. नवीन गोलंदाज जयेश भोईर, नवीन गोलंदाज जयेश अतिशय जबरदस्त या ठिकाणी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. मागील 2 वर्षापासून काय चमक दाखवली या खेळाडूनं प्रत्येक मैदानावर. परंतु इथे आपण बघतोय चेंडू येईल, पण बाउन्स सरळ सीमारेषे पार, चौकार. सूरजने या ठिकाणी आपण बघतोय आपल्या या ठिकाणी इनिंग मध्ये त्याने दुसरा चौकार लगावलाय. सलामीचा हा फलंदाज आणि गरज होती चांगल्या फलंदाजीची. पहिल्या षटकाचा विचार करायला गेलं तर फक्त 8च धाबा आल्या होत्या, 9 धाबा आल्या होत्या आणि अशा परिस्थितीत दुसऱ्या षटकामध्ये कुठेतरी धाबसंख्येच्या गाडीचा वेग वाढवणं गरजेचं होतं आणि तो वेग वाढवायला आता मात्र सुरुवात झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलं तर 13. इथे मात्र पुन्हा एकदा देखणा स्ट्रोक्स लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल तोपर्यंत मात्र आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चांगलं दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चांगलं प्रोटेक्शन या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवलं होतं क्षेत्ररक्षकानं. आपण बघितलं शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली, असं वाटलं होतं की कदाचित चेंडू सीमारेषा ओलांडेल की काय, परंतु त्याला रोखलं, अडवलं आणि इथे मात्र मिळत आहेत त्या 2 धाबा आणि त्या दुहेरीने आपण बघतोय 15 धाबांपर्यंत पोहोचलाय तो एका गड्याच्या मोबदल्यात खार्डी संघ. गावदेवी खार्डी श्रीदत्त बाताण या 2 संघादरम्यान चालू असलेली झुंज मागील 3-4 वर्षापासून बघतोय समीर सर. हा बाताण संघ आपल्या परिसरामध्ये अतिशय दिग्गज संघाला देखील सहजतेने मात देतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक जण बाताण संघाचा प्रत्येक जण या ठिकाणी आपली कामगिरी चोख पार पाडतो आणि तितक्याच ताकदीचा संघ तो खार्डी संघ. यावेळेस पुन्हा एकदा सूरजनं चेंडू जातोय सरळ फलंदाज या ठिकाणी आपण बघतोय बादून पॅरल स्ट्रोक्स लगावला होता, परंतु फलंदाजाला परतावा लागेल. जातो दुसरा विकेट तो खार्डी संघाचा. धन्यवाद. या दरम्यान आपण बघतोय पाहुण्यांची मांदियाळी आज मंच काही खाली होण्याचं नाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यशवंतजी गायकर, त्यानंतर विनायक म्हात्रे, आपल्या देवली सोमटणे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दोघांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्यानंतर शिरडोन परिसरातील मंगेशजी यांचंही आम्ही स्वागत करतोय. या सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं मनापासून स्वागत. इथे आपण बघतोय 2 विकेट गमावल्या त्या खार्डी संघानं या ठिकाणी विचार करायला पाहिजे. आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये अगदी 54 धाबा देखील कमी पडल्या होत्या त्या पोसरी संघाला. जोबेरी संघानं काय धमाका दाखवला होता, काय जबरदस्त तुफानी अंदाजामध्ये या ठिकाणी फलंदाजी केली होती आणि अशा परिस्थितीत या सामन्यामध्ये किमान 45 ते 50 धाबांचं टार्गेट सेट केलं गेलं पाहिजे ते बाताण संघाच्या या संघासमोर. कारण आपण बघतोय बाताण संघामध्ये बरेचशी या ठिकाणी विचार करायला गेलं तर फलंदाज अगदी स्फोटक फलंदाजी आहे. चांगला प्रयत्न. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, यशही त्यात लागलं. अगदी यष्टीरक्षक पाहायला गेलं तर यष्टीना चिकटून उभा आहे आणि चतुर आणि चाणाक्ष या ठिकाणी पाहायला मिळतो तो यष्टीरक्षक. चांगला स्ट्रोक्स. यावेळेस मात्र चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. टायमिंग सुरेख होतं परंतु ताकद कमी, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बऱ्याचशा मैदानावर आपण बघितले असेल, दुचाकी बघितली असेल, बायसिकल बघितली असेल, अगदी मॅन ऑफ द सिरीज साठी 4 व्हीलर देखील पाहिली असेल. परंतु आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी ही दुसरी स्पर्धा असेल ज्या ठिकाणी आपण बघतोय की आपल्याला बैल या ठिकाणी आपल्याला बघतोय आपण ठेवण्यात आलेला आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. प्रल्हाद पाटील, सौरभ मात्रे आणि प्रल्हाद पाटील ही जोडी आता मात्र खेळपट्टीवर खेळ करताना दिसेल खार्डी संघाच्या वतीनं. आणि या जोडीला कुठेतरी आपण बघतोय धावसंख्येच्या गाडीला कुठेतरी एक्सिलेटर देणं गरजेचं राहील, कारण आपण पाहतोय समोर असलेला संघ एक धाकड संघ आहे आपल्या परिसरातील आणि या संघासमोर किमान आव्हानात्मक टार्गेट उभं करणं गरजेचं राहील, जेणेकरून खार्डी संघाच्या गोलंदाजांना संघर्ष करण्याची ताकद येईल. परंतु बघूयात सद्यस्थितीला नाजूक परिस्थिती मी म्हणेन, कारण आपण बघतोय धावफलकावर धावा जमा झाल्या त्यात तब्बल 15. 3 गडी बाद झालेत. ते खार्डी संघाची आघाडीची जोडी या ठिकाणी बघायला गेलं तर तंबूची वाट धरून बसले आणि अशा परिस्थितीत या ठिकाणी चांगला प्रयत्न यावेळेस मात्र अलंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय सरळ लॉंगाच्या रिजन मध्ये, तिथे मिळते चांगली, तिथे मिळते सिंगल आणि या सिंगलने आपण बघतोय धावफलक बराच उशीर या ठिकाणी स्थिरावलेलं होतं. ते 15च्या आकड्यावरती ते जाऊन पोहोचलंय तब्बल 16 या अंकावरती. 16 धावा धावफलकावर आपण बघतोय. जिंकण्यासाठी कितपत आव्हान उभे करेल तो खार्डी संघ ते येणारा काळ सांगेल, परंतु सद्यस्थितीला आपण बघतोय दूरवरून प्रवास करून आलाय, परंतु एक चांगल्या खेळाची अपेक्षा असेल ती प्रेक्षकांना. आज शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्री आपण बघतोय प्रेक्षकांची गर्दी देखील तितकीच विराट पाहायला मिळते. चांगला प्रयत्न यावेळेस आपण बघतोय. चेंडूला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंचांनी या चेंडूला दंडित केलंय. खराब असल्याचा निर्वाळा दिलाय. निलेश भोईर सांगतायत या ठिकाणी चेंडू खराब नसेल, परंतु बऱ्याचदा बघतो समीर सर पंचांच्या निर्णयावर एक संघ आनंदी होत असतो, दुसरा संघ दुःखी होत असतो आणि हे घडतंच क्रिकेटमध्ये. कारण आपण बघतो क्रिकेट म्हटलं की हार असते, क्रिकेट म्हटलं की जीत असते, क्रिकेट म्हटलं की आनंद असतो, क्रिकेट म्हटलं की दुःख असतं. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. शॉट सिलेक्शन तर सुरेख होतं, परंतु चेंडू आणि बॅटचं नातं जुळलं जात नाही आणि परिणाम बघतो आपण पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. धावफलकावर धावा अंकित झाल्यात त्या आतापर्यंत 17. थोडीशी सल्लामसलत केली जाते, चर्चा केली जाते या दोन फलंदाजांमध्ये, कारण त्यांना माहिती आहे दोनही फलंदाज इनफॉर्म मध्ये आहेत, अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि अशा परिस्थितीत निर्धाव चेंडूची खेळी थोडीशी घातक ठरू शकते. परंतु इथे मात्र काय जबरदस्त क्षेत्ररक्षण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिळते. पुन्हा एकदा सिंगल 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आलं होतं अवघ्या 9 धावांचं, त्यानंतर दुसरं षटक आलं 6 धावांचं जयेशचं आणि आता मात्र तिसरं षटक तेही त्याच पद्धतीनं मोठ्या स्ट्रोक साठी मोठ्या फटक्यांसाठी प्रतीक्षा करावी लागतीये ती खार्डी संघाच्या या चाहत्यांना, खेळाडूंना, 7-7 प्रेक्षकांना. प्रेक्षक देखील वाट बघत असतील. आता मात्र हा या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक एवढं मोठं ठेवलंय की कोणता खेळाडू ते पारितोषिक घेऊन जाईल. चांगला प्रयत्न इथे मात्र चेंडू जातो बॅटची कडा घेऊन. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं होतं, परंतु सोपा झेल या ठिकाणी जमिनीला दान केला जातोय. इथे मिळते या जीवनदानाचा फायदा उचलत सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 19 ऑन द बोर्ड या ठिकाणी बघतोय आपण. सिंगल धावा घेऊन या ठिकाणी शांत आणि संयमी क्रिकेट, एक डिफेन्सिव्ह क्रिकेट म्हणावं लागेल मी म्हणेन खार्डी संघाकडून, परंतु अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं राहील ते आता मात्र यावेळेस नाही. परंतु गोलंदाज या ठिकाणी असं वाटलं होतं चांगला चेंडू टाकलाय की काय, परंतु पंचांनी पुन्हा एकदा दंडित केलाय. खराब चेंडू फेकला या गोलंदाजानं. अबंतर धाब्याने या ठिकाणी मदत होती धावसंख्येला वाढण्यासाठी. 20 या अंकावरती जाऊन पोहोचलाय तो खार्डी संघ. गावदेवी खार्डी विरुद्ध श्रीदत्त भाताण या दोन संघ दरम्यान चालू असलेली झुंज या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जाऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट केली जाते.
सिंगलनं काही बिनसणार नाही या इराद्यानं बाताण संघ गोलंदाजी करतोय, परंतु सिंगलनं थोडंसं टेन्शन नक्कीच वाढतोय, कारण आपण बघतोय प्रत्येक चेंडूवर सिंगल दिली जातीये, कोणत्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक्स या ठिकाणी मारले दिली जात नाहीत. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय कधी कधी समीर सर परिस्थिती आपल्या बाजूने नसते, परंतु ती बनवायची असते ती आपल्या प्रयत्नांतून. आणि इथे मात्र मी म्हणेन की थोडेसे प्रयत्न तुमचे नक्कीच वाढवावे लागतील ते कार्डी संघाला, कारण आपण बघतोय धावफलक पोहोचलंय. यावेळेस मात्र चांगला प्रयत्न, चेंडू आता मात्र जातोय सरळ, दीर्घ प्रतीक्षेनंतर या पाहायला मिळतोय चेंडू जातोय सरळ सीमा पार, चौकार. का होईना धावसंख्येला आकार मिळाला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 25 धाबा धावफलकावर अंकित झाल्यात आणि 25 धाबा 3 षटकांच्या अंती. आपण बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये 54 धाबांचं टार्गेट होतं, तेही अगदी लिलया कंप्लीट केलं ते जोबेली संघानं पोसरी संघाविरुद्ध. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय या सामन्यामध्ये विचार करायला गेलं तर बाताण संघाची तगडी फलंदाजी आहे आणि या तगडी फलंदाजी समोर एक छोटंसं आव्हान ठेवण्यापेक्षा किमान 45 ते 50 धावांपर्यंत टार्गेट जर का जमा केलं तर आपण बघूयात एक वेगळी मजा नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. परंतु शेवटचं षटक या ठिकाणी आता मात्र महेशच्या हातामध्ये शेवटचं षटक देण्यात आलं. आतापर्यंत 3 षटक काय जबरदस्त पद्धतीने फेकलेत. पहिलं षटक फेकलं होतं प्रवीण भोईरनं 9 धाबा खर्च केल्या. दुसरं षटक फेकलं जयेशनं 6 धाबा खर्च केल्या. तिसरं षटक आपण बघितलं होतं अलंकारनं आणि त्यानंही धावा खर्च केल्या तब्बल 10. आणि शेवटचं षटक आता मात्र आपण पाहतोय महेशच्या हातामध्ये शेवटचं षटक देण्यात आलंय. ऑन द स्ट्राइक या ठिकाणी आपण पाहतोय प्रल्हाद पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला सौरभ म्हात्रे. प्रल्हाद आता मात्र या ठिकाणी बघतोय शेवटचं स्लॉगरचं षटक महेशच्या हातामध्ये देण्यात आलंय. या षटकामध्ये कितपत धावा जमा करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या चेंडूवर प्रहार तर केलाय, परंतु चेंडूला उंची जास्त, थोडस या ठिकाणी लांबी कमी मिळते. फलंदाज या ठिकाणी बाधून तंबूत परतेल. विकेट मिळते ती बाताण संघाला या प्रल्हादची. थोडीशी नाजूक परिस्थिती 25 धावांवरती आपण बघतोय. चौथा गडी बाद झालाय तो खार्डी संघाचा. दूरवरून प्रवास करून आलेत, परंतु निराशा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बेतक गोलंदाजी मी म्हणेन बाताण संघाची. पहिल्यापासूनच वर्चस्व प्रस्थापित केलं होतं गोलंदाजीमध्ये. अगदी मोठे स्ट्रोक्स मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं ते सुरुवातीपासूनच या ठिकाणी खार्डी संघाच्या फलंदाजाचा. आणि त्याचा परिणाम पाहायला मिळतोय. फलंदाज प्रयत्न तर करत होते, परंतु चेंडूला सीमारेषे पलीकडे पाठवण्यात यश त्यांना लागत नव्हतं. आणि आता मात्र आपण बघतोय त्याचा रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळतोय. 25 धाबांवर 4 गडी बाद झाले ते कार्डी संघाचे. आणि नवीन गडी मैदानात या ठिकाणी पाहायला मिळतोय नवीन फलंदाज जयेश फौजदार. यश फौजदार नक्कीच किसन पाटील नारपोलीचे ग्रामस्थ त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. परंतु या ठिकाणी यशनं थोडस या ठिकाणी आपण बघतोय दिलासा दिलाय. जातोय सरळ चेंडू फाईन लेगच्या रिजन मध्ये, चौकार. चौकारानं थोडासा आकार मिळतो धावसंख्येला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 29 या अंकावरती आपण पाहतोय. फाईन लेगच्या रिजन मध्ये आल्या चौकारानं खातं ओपन केलं ते यश फौजदार या फलंदाजानं. आणि उशिरानं का होईना, परंतु आता मात्र या स्लॉगवरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करायला सुरुवात तर नक्कीच झाली आहे. बघूया अजून एखाद 2 मोठे स्ट्रोक्स जर आले तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, यावेळेस मात्र चेंडू जाईल सरळ लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. कार्पेट पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जिथे मिळते सिंगल. आणि या सिंगलला आपण बघतोय 30 धावा धावफलकावर जमा झाल्यात. सुरुवातीपासूनच रोखून ठेवलं होतं आणि ज्या वेळेस फक्त खराब काहीसे चेंडू पडले त्याच खराब चेंडूवर मी म्हणेन मोठ्या धावा आपल्याला बघायला मिळाल्या. परंतु बघूयात, महेश पुन्हा तयार. चांगला प्रयत्न, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. दीर्घ प्रतीक्षेनंतर येतोय, जल्लोष करण्याची संधी मिळतीये ती कार्डी संघाला. षटकार. समीर या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू, आणि तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू नेहमीच महत्वाचा असतो, कारण आघाडीचे फलंदाज ज्या वेळेस निराशा करतात त्या इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न, यावेळेस चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. सौरभ मात्रे आपण बघितलं होतं, वन डाऊन आलेला हा खेळाडू होता. आणि इथे आपण बघतोय संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी आपल्याला पाहायला मिळते. सोमटणे नारपोली देवली ग्रुप ग्रामपंचायतीची महिला शक्ती या ठिकाणी पाहायला मिळते. आपण बघतोय सौभाग्यवती तेजस्विनी आत्माराम पाटील, ज्या विद्यमान सरपंच आहेत, नारपोली ग्रामपंचायतीच्या प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख दिली जाते. एक जबरदस्त नेतृत्व. तिसरे पंच रन नाही दिली जाणार, तिसऱ्या पंचाने सांगितलंय. त्यानंतर आपण बघतोय सौभाग्यवती दीपा दीपक पाटील, रन नाहीये, पंच रन दिली जाणार नाहीये. पंचांनी सांगितलं इकडे, तिसऱ्या पंचांनी रन दिली जाणार नाही, एकच रन असेल. तर बघतोय आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित पाहायला मिळते या ठिकाणी महिला शक्ती, संपूर्ण नारपोली देवली परिसरातील एक महिला नेतृत्व या मैदानावर पाहायला मिळते. सौभाग्यवती सुवर्णताई कांबळे, त्यानंतर रजनीताई मुंडे, या सगळ्या महिलांचं आपण बघूयात, मनापासून स्वागत करूयात, कारण आपल्याला पाहायला मिळतंय ग्रामपंचायत कमिटीवर महिला शक्ती पाहायला मिळते. सौभाग्यवती तेजस्विनी आत्माराम पाटील, त्यानंतर सौभाग्यवती दीपा दीपक पाटील, सौभाग्यवती सुवर्ण कांबळे, त्यानंतर सौभाग्यवती रजनी मुंडे, या सगळ्या महिला नेतृत्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. चांगला प्रयत्न यावेळेस पाहायला मिळतंय. सिंगल फक्त दिली जाते, आपण बघतोय. नक्कीच नवीन नियमाप्रमाणे तुम्हाला माहित असेल, दोनही फलंदाजांनी क्रीज सोडणं गरजेचं असतं, तरच तुम्हाला ती धाव दिली जाते. आणि आपण पाहिलं होतं ती सिंगल त्याच कारणाने या ठिकाणी थर्ड अंपायरने डिक्लेअर केली होती. आणि आपण बघितलं शेवटच्या चेंडूवर आलेली सिंगल आणि एकूण धावा धावफलकावर जमा झाल्या. 38 जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असेल आणि 39 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, परंतु त्या अगोदर वळूयात पुन्हा एकदा महिला शक्ती पाहायला मिळते. नक्कीच एक खार्डी संघ एका रेषेत आपण गेलं पाहिजे होतं, विनंती असेल या ठिकाणी आपण पाहतोय. तर आपण या ठिकाणी सन्मानाकडे वळणार आहोत. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळते महिला शक्ती. या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी या मंचावर उतरली असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. सौभाग्यवती तेजस्विनीताई आत्माराम पाटील, त्यानंतर दीपा दीपक पाटील, विद्यमान उपसरपंच सोमटणे ग्रामपंचायतीच्या, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य
सुवर्णताई कांबळे, त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सोमटणे, रजनीताई मुंडे, सगळ्यांची या ठिकाणी आपण बघतोय आपल्याला बघायला मिळत आहेत. आत्माराम पाटील, खऱ्या अर्थानं लकी मी म्हणेन तुम्हाला आत्माराम पाटील, कारण आपण बघतोय या ठिकाणी असं म्हणतात ना की एक साडी निवडण्यासाठी अख्खं दुकान पालताय घालते महिला, परंतु तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगा, कारण तुम्हाला लाखातून त्यांनी निवडलंय आणि आज संपूर्ण गावाचं नेतृत्व करतायत. तर नक्कीच या ठिकाणी कौतुकास्पद गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण सोमटणे नारपोली देवली ग्रामपंचायतीचं भवितव्य आपल्याला पाहायला मिळते ते फक्त महिला शक्तीच्या हातामध्ये. आणि या सगळ्या महिलांचं आम्ही कौतुक करतोय, सगळ्या महिलांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. जोवेली संघाचा संघनायक आपण येऊन राहायचंय मंचावर, विनंती असेल. जोवेली संघाचा संघनायक, आता टाइमपास करू नका प्लीज. तर वळूयात या ठिकाणी आपण पुन्हा एकदा स्वागताकडे, कारण आपण बघूयात या ठिकाणी मंचावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमच्या दीपक दादा पाटील आणि सगळी आयोजक कमिटी यांचं लक्ष एकही पाहुण्याचं या ठिकाणी स्वागत शिल्लक राहता कामा नये या अनुषंगाने त्यांचं लक्ष नेहमीच आपल्याला बघायला मिळतं. हॅलो, या दरम्यान आपण पाहू शकता आदरणीय मान्यवर मोहनजी धुळे, ग्रामपंचायत उपसरपंच सावळे हेदिवली यांना विनंती करेन आपण मुख्य आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय मोहनजी धुळे, ग्रामपंचायत उपसरपंच सावळे हेदिवली कर्जतहून आहेत. विनंती असेल की आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्क्रीनवर आपण पाहू शकता उपसरपंच मोहनजी धुळे यांचं स्वागत. माजी सरपंच आणि ज्यांच्या सौभाग्यवती या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आहेत दीपकजी पाटील यांच्या माध्यमातून हे स्वागत केलं जात आहे. थँक्यू सर, आपण इथे आलात. मोहनजी धुळे, आपल्या मनापासून आभार. तदनंतर मी विनंती करेन अरुण धुळे, सावळे कर्जत, विनंती असेल अरुणजी धुळे आपणाला की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. तदनंतर विनंती असेल राम धुळे, सावळे कर्जत इथून आहेत. मी आपणालाही विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. रामजी धुळे, आपलंही स्वागत आहे. तदनंतर मी आवर्जून नाव घेईन आणि देवेंद्र माळींनी सांगितलं महिला राज आहे. आज सगळीकडे महिला कुठे पाठीमागे नाही आहेत. मग आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल असू द्यात, प्लेनच्या पायलट असू द्यात, एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ असू द्यात, या सगळ्यांमध्ये या महिलांचं नाव घेतलं जातं. आणि मी विनोदजी धुळे आपणालाही विनंती करेन की आपण आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. आज सोमटणे ग्रामपंचायतीवर महिलांनी आपला अधिराज्य गाजवलंय. आज संपूर्ण महिला वर्ग आमच्या भगिनी या मैदानामध्ये क्रिकेटचा आनंद घेताना कधी विचारही केला नसेल की एवढा मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळेल आणि ग्रामपंचायतीची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळेल. आणि ते एक नाव जरूर मी उपसरपंच आमच्या दीपक पाटील आपणाला विनंती करेन आपण स्वागत करायचंय. ठीक आहे, मग या सत्रानंतर आपण या सगळ्या महिला वर्गांचं स्वागत पाहणार आहोत. तत्पूर्वी घेऊन जाणार आहे मी समीर सोमणे. षटकार आला या बॉलवर 6 धावांवर. डीजे धन्यवाद देवेंद्रजी माळे आणि त्याचबरोबर रोशनजी सकपाळ सर. 39 धावांचा पाठलाग करायचे 24 चेंडूंमध्ये आणि पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय भाताण टीमसाठी. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय सौरभ म्हात्रे. भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेले ते सर्व मान्यवर मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत. दुसरा चेंडू निर्धाव,
खोला टाकला होता, चेंडू खोदून काढलाय. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव. डावाची सुरुवातच षटकाराने केली. प्रवीण भोईरने कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी विरोधात श्रीदत्त भातान या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. स्पर्धेतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. या अगोदर दोन सामने जिंकलेत नारपोली टीमने आणि अगोदरचा सामना जिंकला जोवेलीने. कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा खराब आहे, पंच इथे दंडित करतायत. फलंदाजी करत असताना सूरज फौजदारने सुरुवात दमदार केली. त्याची विकेट गेल्यानंतर खरं तर धावसंख्येला विळखा बसला. शेवटी सौरभ मात्रे यश फौजदारने प्रयत्न केले आणि 39चं टार्गेट त्यांनी सेट केलं. सिंगल येते, सिंगलने स्कोर 9. आणखी एक धमाका प्रवीण भोईरच्या बॅटमधून सौरभ मात्रेच्या विरोधात दमदार स्ट्रोक, षटकार, 6 धावा. मोहनजी पाटील साहेबांचं देखील सहर्ष स्वागत या मंचावर. राजेशजी गायकवाड साहेबांचं देखील स्वागत या षटकाराने केले. धावा झाल्या त्या 15. 39 धावांचा पाठलाग करतोय श्रीदत्त भातान संघ. यॉर्कर हा चेंडू वेगानं निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक पहिलं इथे झालंय समाप्त. पहिल्या षटकात 2 षटकार. प्रवीण भोईरच्या बॅटमधून 39चा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 15 आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडू, गरज असेल 24 धावसंख्येची. या दरम्यान आपण पाहू शकाल कसरकण ग्रामपंचायतीचे सन्माननीय सुभाषजी लकामले सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे. त्यांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. छत्रपती ट्रॉफीचे प्रमुख आयोजक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं सुभाषजी लकामले महाराज. तदनंतर कसरखंड सांस्कृतिक कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळाचे उपाध्यक्ष राजू दंडेल, आपणालाही विनंती असेल की आपण या मुख्य मंचावर. त्यानंतर प्रताप मस्कर आहेत नारपोलीहून सामाजिक कार्यकर्ते. आदरणीय हसुराम गायकवाड साहेब सामाजिक कार्यकर्ते नारपोली. प्रकाश मस्कर नारपोलीहून आहेत. सुभाष मोरे आहेत नारपोलीहून. गणेश गायकर नारपोली. किसन पाटील नारपोलीहून आहेत. या सगळ्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे ग्रुप ग्रामपंचायत सोमाटणेच्या सरपंचा सौभाग्यवती तेजस्विनीताई पाटील आणि त्यांच्या समवेत उपसरपंचा दीपाताई पाटील आणि त्यांचे सर्वच शिलेदार, ग्रामपंचायतीचे शिलेदार या मंचावरती उपस्थित आहेत. पुन्हा एकदा त्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 15. 18 चेंडू जिंकण्यासाठी 24ची गरज. विशाल मात्रे आलाय गोलंदाजीसाठी. हे षटक फार निर्णायक आहे या मॅच मध्ये. जर का गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी टीमला कमबॅक करायचंय तर विशाल मात्रेला आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवावीच लागणार आहे. या विपरीत प्रवीण भोईरचं आक्रमण बाजूने चालू आहे, दुसऱ्या बाजूने चालू आहे. हे आमचं व्यासपीठ. मुकादम साहेब देखील उपस्थित आहेत जे पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक. पहिला चेंडू निर्धाव टाकला विशाल मात्रेने. ऑन स्ट्राइक येतो सागर भोईर. 39 धावांचा पाठलाग करतोय श्रीदत्त भातान संघ. बॅटची कडा शॉर्ट फाईन लेगला एका हाताने झेल घेतलाय. कमालीचा झेल शॉर्ट फाईन लेगला होता क्षेत्ररक्षक आणि लागतात. अशा कॅचेस पकडाव्या लागतात तेव्हा कुठेतरी उत्साह तयार होतो. 39 धावसंख्येचं टार्गेट. त्यामध्ये दुसऱ्या डावाची सुरुवात करत असताना प्रवीण भोईरच्या बॅटमधून 2 षटकार दबाव होता. तो दबाव जर का दूर सारायचा असेल तर अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं होतं. आणि फलंदाज बाद कोण झालाय तर सागर भोईर, इन्फॉर्म बॅटर या टीमचा.
पहिली विकेट इथे गारद केले विशाल मात्रेने. याच ओव्हरची खरं तर गरज आहे. या टीमचा ट्रम्प कार्ड आहे विशाल मात्रे. संघ संकटात सापडल्या, प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावरती तुम्ही पाहतात आणि सर्वात मोठा चर्चेचा विषय हाच आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य चषक 2024 भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टॉर्नामेंट म्हणून बळीराजाचा हिरो अर्थातच खिल्लारी बैल हे पारितोषिक मात्र देण्यात येईल. हा सर्वात मोठा चर्चेचा विषय. खुश तो प्लेयर. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. 16 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ते 24 धावसंख्येची. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत. प्रत्येक गोलंदाजाला 1-1 षटक आहे. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज. सेकंड राऊंडचे 2 अर्थातच सेकंड राऊंडचा विचार केला तर या अगोदरचा सामना जय हनुमान जोविली जो कस्तुरी 11 या नावाने खेळतोय आणि आजच्या सायंकाळच्या सत्रामध्ये नारपोली संघाने 2 सामने जिंकलेत. विशाल मात्रे ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन इथे पकडतोय. एक चॅनल पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न चालू आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या सत्रात प्रवीण भोईरच्या विरोधात 9 धावा. जयेश भोईरचं दुसरं षटक फार निर्णायक ठरलं. त्याने 6 धावा देत 2 विकेट घेतल्या. विशाल मात्रेचं दुसरं षटक अद्यापर्यंत एकही धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण 15 धावांचं समीकरण बदलतंय. 15 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती आता 24 धावांची. नवीन बॅटर जयेश मैदानावरती गेला. एक आक्रमक बॅटर जयेश भोईर, समोर विशाल मात्रे. बॅटचा फेस ओपन करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि ते मिस्टेक. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु अंडर फ्लड लाईट कॅचेस घेणं फार कठीण काम आहे आणि ते झेल मात्र सुटलाय. यश होता त्या ठिकाणी, झेल त्याच्याकडून सुटलाय. अतिरिक्त धाव अर्थातच झेल सुटल्यानंतरची 1 धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचतोय 16. चौथ्या चेंडूवरती विशाल मात्रेने फसवलं होतं. वेगवान गोलंदाज या विशाल. आता प्रवीण भोईर वरती नजर आहेत. विकेट गेल्या, निर्धाव चेंडू आलेत. विशाल मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या विरोधात प्रवीण भोईरचा अप्रोच काय असेल, ज्याने 2 षटकार खेचलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. रनअप मध्ये चुकी. थोडा थांबतोय. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढते. मुख्य मंचावरती सरपंचताई उपस्थित आहेत. त्यांचे सर्व शिलेदार, त्यांच्याच नावाने भरवण्यात आलेली स्पर्धा भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित एक भव्य डे नाईटची क्रिकेट स्पर्धा आणि आज अंतिम रात्र या स्पर्धेची. वेगवान चेंडू, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय. जजमेंट चुकलं. प्रवीण भोईरचा झेल येथे सुटलाय. या कॅचेस सोप्या नाहीयेत. टॉवरच्या वरती चेंडू गेल्यानंतर तो हिरवा दिसत नाही तर काळा ठिपका दिसतो. जणू काही तुम्ही हायवेला जेव्हा गाडी चालवता कंटेनरने अप्पर दिला की आपली भंबेरी उडते, मग आपण रस्ता शोधतो. तसं घडतं खेळाडूंच्या बाबतीत. 2 धावा इथे जोडल्या जातात. प्रवीण भोईरला इथे जीवनदान. विशाल मात्रे काय गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा दिल्यात विशालने 3. समोर प्रवीण भोईर. खडे खडे आपल्या बॅटिंगच्या जोरावर कमालीचा बॅट स्पीडचा वापर करत बॉल आलाय कॉमेंट्री बॉक्सला. सरपंच बाईंना सलामी देणारा षटकार जयेश भोईरच्या बॅट. आपण पाहू शकाल सन्माननीय शिवाजी माळी साहेब, सावळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. तदनंतर आपण संजय जी टेंबे, पंचायत समितीचे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य, यांची प्रामुख्याने स्पर्धेला उपस्थिती आहे. शिवाजी माळी साहेब आणि संजय टेंबे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नारपोलीमध्ये सरपंच, उपसरपंच आणि सदस्य ट्रॉफी 2024 मध्ये. थँक्यू. प्रवीण भोईरच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. झेल सुटला. त्यानंतरचा षटकार पहा, तो झेल किती जिवारी लागेल. कार्डी टीमच्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. प्रेशर डेव्हलप केला होता विशाल मात्रेने, परंतु तो प्रेशर आता बाजूला सरलाय प्रवीण भोईरने. धावा झाल्या 24 आणि आता गरज आहे 12 चेंडूंमध्ये 15 धावांची. 12 चेंडू 15 धावा. अनेक मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी नारपोलीचे सर्व सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. 5 क्रमांक या स्पर्धेमध्ये आहेत आणि प्लेअर ऑफ द टॉर्नामेंटला बळीराजाचा हिरो. सध्या बैलगाडा शर्यत गाजते. जिथे जाल
खरं तर क्रिकेटचं मार्केट तोडण्याचं काम बैलगाडा शर्यतीने केलंय, ही खरी गोष्ट आहे. रोशन सकपाळ, परंतु तिकडे जाऊ नका, ते काम आपलं नव्हेच. तिकडे पट्टीचा पाहिजे, वरच्या वरच्या. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे. थट्टा मस्करी थोडी बाजूला ठेवू, गरज आहे ती 15 धाव संख्येची. एक षटक हवंय खार्डी टीमला कमबॅक करण्यासाठी, अन्यथा प्रवीण भोईर एकटा उभा आहे मैदानावरती, एकटा लढतोय सध्या खार्डी संघाच्या विरोधात. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत स्टेजवरती बॅनरवरती लागलेला पहिला षटकार आहे. सरपंचबाई आल्या आणि खरं तर त्यांना दिलेली सलामी आहे. दमदार बॅटिंग प्रवीण भोईर कडून, त्याला साथ देतो जयेश. गोलंदाजीसाठी येतो आतिश म्हात्रे. फुल टॉस चेंडू होता. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 2 धावा इथे सहजरित्या घेतल्या जात आहेत. जे हनुमान जोवेली टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण मंचाच्या दिशेने यावं. 2 धावा, 2 धावेने स्कोर आहे तो 26. 39 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलं. खार्डी टीम कडून फलंदाजी करत असताना बऱ्याच चुका झाल्या. फलंदाज खेळपट्टीवरती थांबले नाही. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आव्हान ठेवण्यात आलं 39 धावसंख्येचं. या विपरीत 54 धावांचा पाठलाग मागच्या मॅच मध्ये जोवेली संघाने केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका, फक्त एकच धाव. आतिश म्हात्रे गोलंदाजी करतोय. एकेरी धावसंख्येने स्कोर 27. इथे हातातून चेंडू निसटला होता, धाव घेतली नाही. स्कोर 27. 12 ची गरज. 10 चेंडू 12 हे समीकरण. दैदिप्यमान क्रिकेटचा हा सोहळा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000. सर, 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. सन्माननीय मयूर शेठ पाटील बोरिवली सामाजिक कार्यकर्ते आहेत. तदनंतर अजय माली तुराडी सामाजिक कार्यकर्ते आहेत. यांना विनंती असेल की आपण या संपूर्ण स्पर्धेचा आनंद या व्यासपीठावर, या क्रिकेटच्या मंचावर येऊन घ्यावा. धन्यवाद. 10 चेंडू 12 ची गरज. पुन्हा तोच प्रयत्न होता खोदून काढण्याचा. चांगला टप्पा पकडला आता आतिशने. निर्धाव चेंडू टाकणं फार गरजेचं आहे. हा सामना जर का खार्डी संघाच्या बाजूने फिरवायचा असेल तर आतिश म्हात्रेला प्रवीण भोईरची विकेट, प्रवीण भोईरला थांबवणं फार गरजेचं आहे. सुरुवात तर त्याने केली. डॉट बॉल टाकलाय. 27 आहेत. 9 चेंडू 12 ची गरज. प्रवीण भोईर प्रयत्न करतो. आणखी एक फसवा चेंडू. ऑफ कटर, लेग कटरचा भडीमार करत असताना सध्या आतिश म्हात्रे चेंडू फिरवतोय. कधी आतमध्ये आणतोय, कधी बाहेर काढतोय. प्रवीण भोईर साठी 2 चेंडू निर्धाव त्याने टाकलेत. खरं तर 2 झेल किती महत्वाचे ठरतात या मॅच मध्ये. 2 झेल सुटले आणि त्याच जोरावरती हा सामना, जरी 2 चेंडू डॉट गेले असले तरी सुद्धा हायर पर्सेंटेज भातांच्या बाजूने. आठ चेंडू जिंकण्यासाठी गरज 12 धावसंख्येची. या 2 चेंडूंसाठी अनेक डावपेच इथे आखण्यात येत आहेत. खार्डी टीमला ठाऊक आहे 2 चेंडू अतिशय फार महत्वाचे आहेत. फुल टॉस बॉल चुकी झाले गोलंदाजाकडून. समोर आहे प्रवीण भोईर. चुकीला माफी नाही. आणखी एक प्रवीणच्या बॅटमधून षटकार. पहा सामना फिरला कसा. लगेचच एक षटकार आल्यानंतर प्रवीण भोईरच्या विरोधात 2 चेंडू निर्धाव टाकले. त्यानंतरचा हा फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगला षटकार. 7 चेंडू जिंकण्यासाठी 6 ची गरज. हा चेंडू टाकेल का निर्धाव? आतिश म्हात्रे 4 षटकार मारलेत आतापर्यंत, ते देखील टोले जंग षटकार प्रवीण भोईरच्या बॅटमधून. 7 चेंडू 6 ची गरज. धीम्या गतीचा बॉल फसवला या चेंडूवरती. इक्वेशन असेल लास्ट ओव्हरला 6 बॉल धावा करायचे, त्या मात्र 6. प्रवीण भोईर बाद झालाय.
प्रवीण भोईरने या स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार मारले. रोशन सकपाळ सर, काय कमालीची त्याने फटकेबाजी केली. विकेट जात होत्या त्याच्या समवेत असलेल्या, आणि आता तो माघारी परतल्यानंतर निलेश एक्सपिरियन्स बॅटर या टीमचा दाखल होतोय. 6 चेंडू 6ची गरज. सन्माननीय विजयजी मुरकोटे, माजी सरपंच कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे यांचं इथं आगमन झालेलं आहे. विजयजी मुरकोटे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. कराडे खुर्द या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आपण विजयजी मुरकोटे यांना पाहाल. धन्यवाद सर, या आपलं सहर्ष स्वागत आहे. टीम मीटिंग घेतली जाते मैदानावरती. 6 चेंडू 6 धाबा एवढं सोपं नाहीये. कधी कधी 6 चेंडू 20 धाबांचं समीकरण फलंदाजांसाठी सोपं असतं, परंतु जेव्हा रन बॉल इक्वेशन हा फंडा येतो समोर तेव्हा थोडं टेन्शन आहे. प्रवीणला देखील ते ठाऊक आहे. पाहूया कशा पद्धतीने आता ही सिच्युएशन हँडल केली जाईल, बॅटरने देखील आणि बॉलरने देखील. शेवटी हा प्रेशर जो झेलेल तोच मला असं वाटतं या मॅच मध्ये जिंकेल. 39चा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये 15 विशाल म्हात्रे चांगलं षटक त्याने टाकलं. शेवटच्या बॉलवरती षटकार जरूर आला, त्याने फार कमी धावा दिला. अतिश म्हात्रे पहिले 4 चेंडू शांत ठेवलं होतं त्याने प्रवीणला, परंतु 5व्या चेंडूवरती षटकार, शेवटच्या चेंडूवरती प्रवीण भोईरला त्याने केलं बाद, आणि आता 6 चेंडू 6ची गरज. या दरम्यान आपण पाहू शकाल भाऊ गायकर जे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत, त्यांची प्रामुख्याने या स्पर्धेसाठी उपस्थिती आहे. आकाश डीचे मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर सन्माननीय भाऊ गायकर, सोमटणे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, सहर्ष स्वागत, वेलकम. करण निगुकर आलाय गोलंदाजीसाठी. 6 चेंडू 6 धावसंख्येचा थरार. अनेकदा असे सामने आपण पाहिलेले आहेत. दोनदा तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरने भारताला विजय देखील साकारून दिलाय. करण ते काम करेल की मात्र निलेश आणि जयेश हे प्रमुख फलंदाज आहेत, सहजरित्या या धाबांचा पाठलाग करतील. कमालीचा सामना रंगतोय. मान्यवर या मंचावरती उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा सोहळ्याचा. भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित ही भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. धीम्या गतीचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पूल केलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका जातोय. क्षेत्ररक्षक आहे, फेक होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, नॉट स्ट्रायकिंग एंडला. बॅटर तिथे पोहोचला की नाही पोहोचला आता तिसरा पंच सांगेल. पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तिसरे पंच बॅटर पोहोचला की नाही पोहोचला. या क्रीडांगणाचा इतिहास मयूर पाटील सांगतायत. या मैदानावरती 6 चेंडू 40 धावा झालेल्या आहेत. या मैदानावरती 6 बॉल 6 धावा करताना देखील दमछाक झालेली आहे. तिसरे पंच सांगतायत इट्स आउट. फलंदाज आहे बाद. 5 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. काल विजयजी मुरकोटे यांच्या समवेत कल्पेश कदम आणि संतोष सीदारे यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, त्यांचंही आपण स्वागत करणार आहोत. परंतु चलूया, महत्वाची मॅच आहे, मस्त मॅच रंगतीये. समीरजी सुमने सरांकडे. थँक्यू. यापेक्षा आणखी काय हवं. आज तर नक्कीच शनिवारचा दिवस आहे, उद्या सुट्टी आहे. मनमुराद आनंद लुटायचे या स्पर्धेचा. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तिकडे पहा टेकडीवरती बसले, स्टेडियमचा फील आहे त्यांच्यासाठी. आदिवासी भाषेमध्ये एक छान म्हण आहे, टेकडीवरती बिस तर राजामा दिस. राजासारखे बसून मात्र ते आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. 5 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 5 धावांची गरज आहे. पाहूया कशा पद्धतीने हा सामना आता मात्र पुढे सरकतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय, सतीश टावरे. करण निगुकर. 5 चेंडू 5 धावा. गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी, कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामवंत संघ आणि त्यांच्या विरोधात पनवेलचा एक दादा संघ श्री दत्त भातान. या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत. भारतीय जनता पार्टी नारपोलीचं आयोजन. 5 बॉल 5 करायचे आहेत. आडवा बॅटने हा फटका सीमा रेषा पार. विजयी षटकार सतीश टावरेच्या बॅटमधून.
चला टॉस साठी या, चला टॉस साठी या. जोविली संघ करण लवकरात लवकर टॉस साठी या. हार्ड लक टू गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी. परंतु येत्या काही दिवसात स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक ही स्पर्धा उभी ठाकलेली आहे. तर आपण आता स्वागत कक्षाकडे वळणार आहोत. तर सोमने सर, मी विनंती असेल तुम्हाला की मॅन ऑफ द मॅच ची घोषणा करावी आपण. मॅन ऑफ द मॅच प्रवीण भोईर. 11 चेंडू 27 धावांची इनिंग त्याने साकारली. हार्ड लक टू गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि आपण त्यांना देऊया शुभेच्छा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकासाठी. कारण यंदाच्या वर्षी भरपूर चांगल्या फॉर्मात असलेला हा संघ आहे. हार्ड लक खार्डी टीम, वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन्स टू श्रीदत्त भातान. सुपर बॅटिंग बाय प्रवीण भोईर. आणि आज जे हनुमान जोविली संघाचा खेळाडू